माझ्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत तुमचे चिरंजीव आहे, ते विधानसभेची उमेदवारी मागतायत. अनेक युवक काँग्रेसचे नेते जे आहेत ते उमेदवारी मागतायत. तुम्ही या मागणीकडे कसं बघता? द्यायला पाहिजे त्यांना तिकीट की नाही? तुम्ही हायकमांडकडे काय मागणी करणार? एक गोष्ट प्रकर्षानं नेतृत्वाने आणि आम्हीसुद्धा त्याला समजून आहोत की जेव्हा राजकारणामध्ये एखादं परिवर्तन आणायचं असतं त्यामध्ये युवकांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो आणि युवकांना जर आम्ही संधी दिली तर नवीन रक्ताला राजकारणात वाव मिळण्याचा त्या ठिकाणी एक मार्ग मोकळा होतो. ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर युवक काँग्रेसने मागील काही वर्षांमध्ये जी आंदोलनं केली, ज्या पद्धतीनं राज्याचे विषय त्यांनी हाताळले, देशाचे विषय हाताळले, त्यामध्ये जे चांगले कार्यकर्ते तयार झाले आणि ते कार्यकर्ते ज्यांनी आपला मतदारसंघही बांधला आहे, असं जर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी जर मागणी त्यांची असेल की त्या ठिकाणी त्यांना आमदारकीची तिकीट दिली पाहिजे, तर निश्चितपणे काँग्रेस हायकमांड आणि आम्हीसुद्धा राज्याचे नेते यासंबंधी सकारात्मक विचार केल्याशिवाय राहणार नाही. कुणाल राऊत यांना उमेदवारी द्यायला पाहिजे का, हा थेट प्रश्न. कुणाल दादा राऊत हे माझे चिरंजीव आहेत आणि चिरंजीवांना तिकीट द्यावी हे कोणत्याही बापाला आवडेल आणि ते मलासुद्धा आवडेल. आणि त्यात महत्त्वाचं असं आहे की त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष बनल्यानंतर अनेक आंदोलनामध्ये हिरिरीने सहभागी घेतला, मार खाल्ला, लाट्याकाट्या खाल्लेल्या आहेत, 250पेक्षा जास्त केसेस त्याच्यावर लागलेल्या आहेत आणि एक चेहरा युवकांचा म्हणून तो या ठिकाणी सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी झालेला आहे. त्यामुळं त्याला जर काँग्रेस पक्षाने तिकीट दिली, उमेदवारी दिली, तर निश्चितच मला आनंद होईल आणि मला त्या ठिकाणी वाटेल की आपल्या मुलालासुद्धा या ठिकाणी पक्षाने त्याचं नेतृत्व कुशलता बघून न्याय दिला. कुठल्या मतदारसंघातून तुम्ही त्याचा विचार करताय, हा एक प्रश्न. दुसरा, युवक काँग्रेसच्या किती टक्के लोकांना द्यायला पाहिजे उमेदवारी, काय वाटतं? एक लक्षात घ्या की कोणत्या मतदारसंघातनं युवक काँग्रेसच्या प्रांताध्यक्षाला तिकीट द्यावी हा सर्वस्वी आमच्या संघटनेचा, आमच्या पक्षाच्या हायकमांडचा विषय आहे. ते ज्या ठिकाणी त्याला म्हणतील त्या ठिकाणी त्यांनी लढावं आणि त्या ठिकाणी आपली योग्यता त्यांनी सिद्ध करावी. उरला प्रश्न या ठिकाणी की किती लोकांना त्या ठिकाणी तिकीट दिले पाहिजे. मी आधीच सांगितलं की ज्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याने सर्व आंदोलनात हिरिरीने भाग घेतला, एक वैचारिक ठेवण त्या ठिकाणी सांभाळली, अशांना तिकीट दिलीच पाहिजे. आणि जेव्हा परिवर्तनाची गोष्ट करतो आपण, तर परिवर्तनामध्ये 50% जास्त उमेदवारी हे युवकांना देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मुलीसुद्धा येऊ शकतात, मुलींनासुद्धा सहभागी करण्यात यावं. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.